नमस्कार मित्रांनो, इथे तुम्ही गोशाळेला एंट्री करते तुम्ही बघू शकता। इथे तुम्ही एंट्री करते बघू शकता। इथे फोटो जो आहे श्रीकृष्णाचा आणि गाय सोबत आहे। म्हणजे तुम्ही इथे आल्याच्या नंतर एक मन प्रसन्न होणार असा फोटो समोर लावलेला आहे। त्याच्यानंतर मग तुम्ही आतमध्ये एंटर होऊ शकता। तर इथे काही कामगार आहेत, जे काम करणारे लोक आहेत, जे रोजगार ज्यांना मिळालेले आहे ते काही लोक आहेत। आपण त्यांचा एक फोटो घेणार आहोत। बऱ्याचशा लोकांना ते रोजगार मिळालेला आहे आणि सचिन शेठच्या माध्यमातून त्यांना हा रोजगार मिळालेला आहे। तर खरोखर एक चांगलं काम सचिन शेठ यांच्या माध्यमातून इथे चालू आहे आणि एक व्यावसायिक आहेत, ते चांगल्या पद्धतीने व्यवसाय ते वाढवत आहेत। बरीचशी जागा त्यांची इथं आहे। हे पहा मित्रांनो, हे सगळे हे पाडे आहेत, मोठे हे सगळे पाडे आहेत ना। अच्छा, हे छोटे छोटे पाडे आणि पाडे जे बोलतात ते आहेत इकडे। आणि कशा पद्धतीने, नमस्कार मित्रांनो, मी सुनील रटाटे, प्रॉपर मंडणगडमध्ये आता बोलतोय। सचिन शेठ यांचे गोशाळा इथे आहे मंडणगडमध्ये। मंडणगड शहरापासून एक 1-1.5 किलोमीटरवरती ही गोशाळा आहे आणि इकडे जो परिसर आहे हा सगळा त्यांची पूर्ण एक जागा आहे। त्याच्यामध्ये त्यांनी गोशाळेचे चांगलं इथे संगोपन चालू केलेलं आहे आणि गोशाळेच्या माध्यमातून आज बऱ्याचशा इथल्या स्थानिक लोकांना रोजगार पण मिळत आहे। तर एक चांगलं योगदान त्यांचं ह्या भागामध्ये लाभलेलं आहे। तर आपण काही माहिती त्यांच्याकडून घेणार आहोत, कशा पद्धतीने इथे त्यांचं संगोपन गायींचं चालू आहे, गोशाळेचं किती गायी आहेत, किती वासरं आहेत आणि कशा पद्धतीने रुटीन असते। तर पहिल्यांदा सर तुमची ओळख, सर नाव आपलं? माझं सचिन शेठ। ओके, तर इथे किती एकूण गायी आहेत आता सध्या तुमच्या गोशाळेमध्ये? 50+ गोधन आहे। अच्छा, गायी किती आहेत म्हणण्यापेक्षा गोधन म्हणजे गोधन. गायी, तिचे बछडे, बछड्या, हां, नंदी, सगळे मिळून 50-55 जणांचं आमचं कुटुंब आहे गायींचं इथे। अच्छा, छान असं कुटुंब आहे आणि आपण आतमध्ये पण जाणार आहोत। तत्पूर्वी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत रुटीन कशी असते सकाळपासून संध्याकाळपर्यंत, दूध काढण्याचं टायमिंग वगैरे काय आहे। संपूर्ण हा जो आहे हा एक प्रयोग आहे, ही डेअरी नाहीये, हे पहिलं लक्षात घ्या। अच्छा, किंवा हा दुग्ध व्यवसायासाठी सुरू केलेलं हे केंद्र नाहीये। अच्छा, देशी गायी, देशी म्हणजे काय, देशातल्या। पण हा जरी भारत देश असला तरी मंडणगड मधल्या गायी या मंडणगडच्या म्हणजे कोकण कपिला, कोकणामध्ये कोकण कपिला यामुळे 20 किलोमीटरवर गाय बदलते, गायीचं रुपडं बदलतं त्या त्या भूगोलानुसार, जशी भाषा बदलते तसं। बरोबर, कोकण कपिला गायी ज्या इतर देशी आहेत, भूमिपुत्र आहेत या ठिकाणच्या, हां, त्यांना लोक समजतात की याच्यासारखं उत्पन्न नाहीये। उत्पन्न असेल तर जर्सी गायीपासून किंवा देशीमध्ये गीर गाय असं लोक समजतात। तसं नाही, प्रत्येक भारतीय गाय मौल्यवान आहे। त्यामुळे कोकण कपिला गायींचं संवर्धन करण्याचा हा एक प्रयोग आहे की ज्याच्याद्वारे आम्ही आता इथून खूप प्रॉडक्ट्स बनवतो की ज्याच्यामुळे लोकांचं आरोग्य सुधारू शकतं। अच्छा, धन्यवाद साहेब। आपण जाणून घेणार आहोत सकाळी किती वाजता सोडलं जातं वगैरे। तर तुमचा जो मागासचा प्रश्न होता त्याचं उत्तर असं आहे की भारतीय वंशाची जी गाय आहे, देशी गाय आहे, ती तेव्हाच उत्तम काम करते, तिची गव्य म्हणजे गोमय दूध गोमूत्र तेव्हाच क्वालिटी असतं ज्यावेळी ती गाय 7 ते 8 तास जंगलामध्ये चरते, किमान 5-6 तास। साखळदंडाने बांधलेली 24 तास गाय किंवा एकाच ठिकाणी 2-4 एकरामध्येच कायम राहणारी गाय ही क्वालिटी काम करू शकत नाही। आमच्या गायी आम्ही पहाटे जंगलामध्ये सोडतो सकाळी 6-7च्या आसपास। म्हणजे दूध आहे ते क्वालिटी मिळण्यासाठी सूर्योदयाच्या आधी दूध काढावं लागतं। अच्छा, त्यामुळे सूर्योदयाच्या आधी दूध निघतं आणि लगभग सूर्योदयाला किंवा 6 ते 7च्या दरम्यान गायी या जंगलामध्ये जातात निघून। त्यानंतर सुमारे 3 ते 4च्या दरम्यान त्या परत येतात या ठिकाणी आणि मग 3 संध्या झाल्या की संध्याकाळचं दूध काढलं जातं। अच्छा, मग जेव्हा तुम्ही जंगलामध्ये सोडता तेव्हा त्यांच्या पाठीमागे कोणी माणूस आपलं कामगार असतो की? हो, आमच्याकडे एक मनुष्य आमच्या गायींसोबत असतो। अच्छा, एक माणूस गायींसोबत असतो आणि 3 वाजता इथे गायी पुन्हा येतात। तर आपण थोडंसं जरा आतमध्ये बघूया, चला सर। हे पहा मित्रांनो, इथे काम चालू आहे आणि छोटंसं हे धन आहे, बाळ आहे, बघा कसं तळमळ चालू आहे त्यांची। सर टोटल मोठ्या गायी किती आहेत इथे आपल्याकडे? 15 गायी आहेत मोठ्या। अच्छा, टोटल मोठ्या गायी 15 आहेत ज्या दूध पाजत आहेत। नाही नाही, दूध आता 10 जणी देतात। 10 जणी। अच्छा, बघा हे कशा पद्धतीने इथे
जे गोशाळा तयार केलेली आहे आणि कशा पद्धतीने संगोपनाचं जे आतमधलं काम चालू आहे बघा तुम्ही पूर्ण इथे. मागे नंदी आहे. अच्छा, हे नंदी आहे इथे. मागे हा इथे एक आहे, बाकी मागे आपण नंदीचे फोटो घेऊया. नंदी आणि बछडे. अच्छा, इकडे मागे नंदी आणि बछडे आहेत. अच्छा, खूप मोठ्या पद्धतीने इथे गोशाळा ही आहे. आणि मी पण पहिल्यांदा ज्या शाळेमध्ये आलो आहे आज बघण्यासाठी, खास करून एक मंडणगडवासी म्हणून मला वाटलं आवर्जून भेट द्यावी आपण, त्या निमित्तानं आलेलो आहे. थोडीशी चर्चा आपण सरांकडे करूया पुन्हा इकडे. या व्हिडिओमध्ये आपण बऱ्याच काही गोष्टी सरांकडून जाणून घेतलेल्या आहेत आणि त्यांनी आपल्याला योग्य असं मार्गदर्शन, कशा पद्धतीने रूटिंग आहे इथली, ते सगळी माहिती दिलेली आहे. आपण आता त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. ह्या गोशाळेबरोबर इतर काही व्यवसाय सरांचे इथे चालू आहेत, जे प्रोडक्ट ते बनवतात. तर कोणते कोणते प्रोडक्ट बनवले जातात त्याची थोडीशी आपण माहिती घेऊया. तर सर, कोणते प्रोडक्ट बनवले जातात तुम्ही इथे आपल्या इथे? गोशाळे बरोबर व्यवसाय नाही, गोशाळा हाच एक व्यवसाय म्हटला पाहिजे आपण. अच्छा. कारण आपल्याकडे देशी गाय म्हणजे गावठी गाय सांभाळणं म्हणजे चुकीचं असं लोक समजतात. त्यामुळे कोण गावठी गाय सांभाळतच नाही. म्हणजे गोष्ट अशी असते की घरची गावठी गाय जंगलात सोडली जाते आणि तिला बाळ झाला असं कळलं की मनुष्य जातो, तिला घरी आणतो, 1-2 महिने दूध काढतो, परत ती दूध बंद झाली त्याची तिला हाकून दूध देतो. हे असं दुर्दैवाने सध्या कोकणातली स्थिती आहे. बरोबर. आम्हाला आठवड्याला किमान एक फोन येतो की शेठ आमच्या गायी तुम्ही घेऊन जा. मी त्यांना सांगतो की तुमच्या गायी घेण्यासाठी मी गोशाळा सुरू केलेली नाही, तर गाय सांभाळायला पाहिजे दाखवण्यासाठी मी गोशाळा चालवली. तुम्ही तुमच्याकडे गायी सांभाळा, त्या उत्पन्न कशा देतील यासाठी तुम्हाला मी नक्की मार्गदर्शन करेन. तर आम्ही इथे 3 गव्य मिळतात गायींची. एक तर गोमूत्र मिळतं, गोमय मिळतं आणि दूध मिळतं. तिघांपासूनही अनेक उत्पादन आम्ही बनवतो की जे औषधी आहेत, उपयुक्त आहेत आणि त्याचं आम्ही वितरण करतो. महाराष्ट्रभर आमची उत्पादनं जातात. अच्छा, म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने सरांनी ते डेव्हलपमेंट केलेली आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय की आपण जे गावागावामध्ये आज चाललेलं आहे की गाय दूध देईल तिथपर्यंत ती कामाची, नंतर आपण गाईला विकून वगैरे टाकण्याचा प्रयत्न करतो. पण तो एक धन आहे, त्या धनाला जपणं हे आपलं काम आहे. या संदेशाद्वारे आपण सरांनी आज माहिती दिलेली आहे. त्या धनाला जर आपण जपली आणि त्याच्यामध्ये वाढ केली तर आपण भरपूर काही गोष्टी प्रोडक्ट बनवून ते पूर्ण त्याची मार्केटिंग करून त्याच्यातूनही आपण उत्पन्न घेऊ शकतो आणि सगळ्या गोष्टी आपण समतोल ठेवू शकतो. तर मित्रांनो, तुम्हाला एक संधी आहे. याच्यामध्ये करेक्शन करावं लागेल माझ्या बोलण्यातून किंवा तुम्ही जो आता बोलला ते. हां, गाय हे धन पेक्षा गाय ही आई आहे. आई माता आहे. गाई माता आहे. बरोबर. त्यामुळे आईला आपण विकतो का आपल्या? बरोबर. एखादा दरिद्री निघतो की आईला वृद्धाश्रमात ठेवतो. बरोबर. भारताची परंपरा वृद्धाश्रम ही नाही आहे. तर आई जशी तरुणपणी आपल्या बाळाला सांभाळते, ती जेव्हा अजून तरुण असते तिला बाळ होतं त्यावेळी, तसं ही जी गाय आहे ती आईपेक्षाही मोठी गाय आहे, मोठी आई आहे. हा देश, हे जग ह्या गायीमुळेच सहस्त्रावधी वर्ष जगलेलं आहे. आणि ह्या ज्या गायीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे, गोधन संपवल्यामुळे, जाणीवपूर्वक ह्या जगाने हे गोधन संपवण्याचा प्रयत्न केला, ते संपवत चालल्यामुळे देश सध्या दरिद्री, अडचणी आणि रोगराई युक्त झालेला आहे. मी असं म्हणतात की भारतातले 99 लोक आजारी आहेत, स्किन डिसीज पासून कॅन्सरपर्यंत. 1% लोक जेमतेम बरे असते, बाकी प्रत्येकाला काही ना काही दुखणं आहे. हे सगळं दुखणं जायचं असेल तर आईकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि त्यांची जी गव्य आहे, ज्याला आपण मोठ्या विस्तारित स्वरूपात पंचगव्य म्हणतो, त्या पंचगव्याच्या द्वारे आपला देश परत एकदा, फक्त देशच नव्हे हे जग संपन्न आणि निरोगी होऊ शकेल. त्यासाठी नुसतं दूध नाही, गोमूत्र हा गाईचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आणि गोमय म्हणजे दिवसाला साधारणपणे 4 ते 5 लिटर जर 24 तासात गाय जर गोमूत्र देत असली, तिच्यापासून तुम्ही औषधं बनवू शकता जसे आमच्याकडे बनतात. आणि त्याही पलीकडे जाऊन तुम्ही कीट नियंत्रक बनवू शकता की ज्यामुळे आमच्याकडे भाजीपाला बघा, फुलझाडं बघा चांगली चालली आहे, त्याचं कारण कीट नियंत्रण हे आहे. त्या नियंत्रकाला गोमूत्र लागतं. तर 5 ते 5 लिटर गोमूत्र तुम्ही वापरू शकता. जे गोमय मिळतं आपण 6 ते 7 ते 8 किलो गोमय या 12-15 तासामध्ये मिळतं. बाकी गोमय बाहेर पडतं आमचं 8 तास.
पण सापडे 12 ते 14 15 तास 16 तास गाय इथे असते. ते 7 ते 8 किलो ॲव्हरेज आम्हाला गाईचं एका गोमय मिळतं. त्या गोमयपासून सुद्धा अनेक उत्पादनं बनतात. भस्म बनतं अतिशय चांगलं, की जे आपलं ॲसिडिटी कमी करून अल्कलाईन पाणी आपल्याला ते देतं, ऑक्सिजन देतं. याच्यापासून धूप उत्तम दर्जाचा बनतो, शेणी बनते चांगली, अनेक प्रॉडक्ट्स, खत बनतं चांगलं, हे गोमयपासून बनतात. गोमूत्राचे तुम्हाला उपयोग सांगितले मी. आणि दुधाचं उत्कृष्ट तूप बनतं, की जे खायला नाही, नुसतं ताकात टाकलं तर तुम्ही निरोगी राहा. ताकापासून तक्रारीशिष्ट बनतं, की जे पचनशक्ती वाढवतं. आम्ही दररोज किमान 10 लिटर तक्रारिष्ट विकतो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आमचं तक्रारिष्ट जातं, ज्याला आम्ही ताकरस नाव दिले. महाराष्ट्रातली ॲसिडिटी जी सगळ्यात जास्त आहे लोकांना, ती घालवण्याचं काम गोशाळा करू शकतील. महाराष्ट्रातल्या सगळ्या, माझी एकटी गोशाळा किती ताकरस बनवणार. तर महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांच्या गायी पाळल्या. कोकणात त्यांनी कोकण कपिला पाळल्या, कराड सांगलीकडच्या लोकांनी खिल्लार पाळल्या, आणखी नाशिककडच्या लोकांनी डांगी पाळल्या. तर सर्वत्र ॲसिडिटीच्या गोळ्या बंद होऊन जातील. लोक ताकरस पिऊनच संपन्न संतुष्ट होतात. ते तिन्ही गव्य, गोमय, गोमूत्र आणि दूध, हे तिघांच्या आधारे आपण आपला महाराष्ट्र आणि आपला भारत 100% निरोगी, संपन्न, समृद्ध ठेवू शकतो. तर मित्रांनो, आपल्याला तुम्ही पाहू शकता एक अभ्यासपूर्ण माहिती अशी सरांकडून मिळालेली आहे. सगळ्या गोष्टींची त्याने, प्रत्येक प्रोडक्टची पण माहिती दिलेली आहे. किती महत्त्व आहे गायींचं आणि आपल्या मातेचंही त्याने पूर्ण समजवलेलं आहे आपल्याला. मी स्वतःही गायींना सांभाळलेलं आहे. 15 वर्षापूर्वी मीही गुराशी गेलेलो आहे, जे आपण गावामध्ये जायचो. त्याच्यानंतर माझ्याकडे आत्तापर्यंत बैल होते. आणि सांगायचं म्हणजे प्राणी एवढा प्रामाणिक असतो, आपला आवाज जरी ऐकला तरी तो आपल्या थांबणार, आपल्याकडे बघणार. म्हणजे खरोखर एक माणूस बदलू शकतो. प्राण्याचा स्वभाव जो आहे हा माणसापेक्षा खूप चांगला आहे. सरांना इथे एंट्री केल्यानंतर पण इथले जे आपली गोमाता आहेत हे खूप म्हणजे आकर्षण असेल त्यांचं, की बाबा बघण्याचा आवाजावरती त्यांना आवडत असतील ते. तर असे काही अनुभव आहेत का सर तुमचे? हां, गाय ही आई आहे ना आपली, त्यामुळे स्वाभाविकपणे प्रेमळ असणार. एकदा माझ्याकडे एक नंदी नवीन आला होता. अडखळ टाकोली गावात माडे कामाला मित्र आहे तुम्हाला. तर त्याच्याकडे एक बैल होता. तो म्हटला, दादा बैल 1 वर्ष सांभाळ. म्हटलं सांभाळतो. तर तो बैल माझ्याकडे आला आणि माझ्या कंपाऊंडात तो चरत होता, इतर गायी होत्या. तर मी सध्या 3च्या सुमारास 4च्या सुमारास कंपाऊंडात गेलो. तर माझ्याच कंपाऊंडात हे सगळी गायी चरत होत्या आपल्या. तिथं बैल तो एक साईडला होता. मी त्याच्याकडे गेलो. माझ्या असं मनामध्ये आलं की हा टाकोली सोडून इथं आलाय. त्याचे मित्र मैत्रिणी भाऊबंध सगळे सोडले आणि आमच्या नवीन नवीन गायींमध्ये नवीन बैलांमध्ये तो आलाय. त्याला कदाचित आठवड्यात असेल घरची, असं मला वाटलं. त्या जवळ गेलो. काय रे, तुला इथे एकटं वाटतंय का? तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्या डोळ्यातून पाणी आलं. आणि योगाकडे माझ्यासोबत खेळचे संजय बुटाला होते. ते तर थक्कच झाले बघा. आमच्याकडे इथे एक नर्मदा गाय आहे. ती आत्ता नेमकी आजारी असल्यामुळे ती शुश्रूषा गृहात आहे आमच्या दुसरीकडे. तर त्या गायीशी माझा अनेक वेळा संवाद व्हायचा. ती दुसरीकडनं आली होती, काही अडचणीतनं आली होती, आमच्याकडे स्थिरावली, पण ती याच्यामध्ये मॅच होत नव्हती अनेक काळ. तर ती एकदा एकटीच चरत होती एक साईडला, ऊन होतं. आणि मी तिला म्हटलं, एकटीच काय करते नर्मदा, त्यापेक्षा चल गोशाळेमध्ये पाणी पी, ती तुला काही खायला देतो, एकटीच नको राहू. तर ती खरोखर माझ्याकडे आली, सावकाशपणे गेटमधनं आत आली. मी कधी गायीला बांधलेलं नाही, लहानपणापासून मला सवय नाही, माहीत नव्हतं. तर प्रथम मी कुठल्या गायीला मी नर्मदेला इथे बांधली. तर हे खूप प्रेमळ आहेत. त्यांना माणसाला हे ओळखतात, परफेक्ट ओळखतात समोर त्याला कसा मनुष्य आहे. माझ्या एका मित्राचा अनुभव आहे, तो डॉक्टर आहे आणि खूप चांगली देशसेवा करतो, गायी सांभाळून तो. तर त्यांचा अनुभव आहे की त्यांच्याकडे गायी होत्या आणि त्या आजारी होत्या आणि त्यांच्याकडचा स्टाफ जो होता तो त्यांची सर्व्हिस सेवा त्यांना देत होता. त्याच्या वेळेला एक बाई भेटल्या की ज्या गायींची भाषा बोलतात, जाणतात, समजतात प्राण्यांची भाषा. तर त्यांनी आणलं मुद्दाम त्याच्या गोशाळेमध्ये आणि त्याने 5-6 गायी होत्या आणि त्या नेमक्या आजारी होत्या. ह्यांनी भरपूर औषधं आणली होती, सगळं आणलं होतं. ह्या गायींशी संवाद साधला. त्या गायींनी सांगितलं की आम्हाला ताबडतोब इथून हलवा, आमचे हाल होत आहेत. मग त्यांनी CCTV होता जे चेक केलं त्यामध्ये. त्यांना पाणी नीट दिलं जात नव्हतं, खाण्याची आबाळ होत होती, औषधं आणलेली होती, नीट दिली जात नव्हती. हे सगळं त्यांना CCTV सिद्ध झालं. त्या गायीने एवढं सेटलं की आम्हाला इथे ठेवू नका, आमचे हाल होत. तर ही गाय बोलते बरोबर. पण आता असा प्रत्येक ठिकाणी तसा मनुष्य भेटणार नाही जो भाषा समजेल बरोबर. तर आपण आपल्याकडनं त्याची सेवा केली पाहिजे. आपण समजलं पाहिजे आपली आई आजारी आहे बरोबर, किंवा हे आपले भाऊ आहेत, आपल्या आया आहेत, आपल्या बहिणी आहेत, असं समजलं पाहिजे. किंवा समजलं पाहिजे मी तर समजतो मीच आहे, मी समजतो गाय म्हणजे मीच आहे ना, सचिनच आहे, त्यांच्यात माझ्यात आत्मा एकच आहे.
तर मला किती क्लेश होतील, मला वेळेत पाणी नाही मिळालं तर, मला वेळेत खायला नाही मिळालं तर, मला बाहेर सोडलं नाही तर, मला तर बांधून ठेवलं काय तर. हा विचार करून आपण यांना वागवलं पाहिजे. मग ही आईपेक्षाही आई आहे. जशी आई म्हणते तथास्तु, माझ्या सचिनला जे पाहिजे ते मिळावं असं आई प्रेमाने बोलते ना, तसे हे गोमाता आहेत. मला जेव्हा जेव्हा काही अडचण येते, संकट येतं, मी या गोमातांना सांगतो येऊन इथे असं असं व्हायला पाहिजे. मला हे मागे पडवी करायची गरज होती, गाईनं जागा नव्हती मिळत माझ्या, आणि मला पडवीची आवश्यकता होती. पडवी म्हणजे खाली आरसीसी बांधली पाहिजे होती, बाजूला नदी आहे, आणि मला खर्चाची चणचड होती. मी गोमातांना म्हटलं काहीतरी व्यवस्था करा, आपल्याला आवश्यकता आहे बाजूला आणि मागे शेड होण्याची. आणि माझ्यावर पत्रे सुद्धा नवीन टाकायचे होते, पत्रे जुने होते. तर माझ्या गोमातांनी माझा जो दुसरा व्यवसाय प्लॉटिंगचा, त्यात मला सहकार्य केलं. माझे 1-2 प्लॉट ताबडतोब संपले, खरोखर मंदी असताना पण मी लगेच ते कन्स्ट्रक्शन करून घेतलं. तर बारीक सारी कुठलीही अडचण असली, मी खरोखर गोमातांजवळ बोलतो, त्यांच्या कानातून सांगतो की अशी अशी अडचण आहे. माझा स्वार्थ नाही मी सांगत त्यांना, इथली अडचण हे चालण्यासाठी, संचालित होण्यासाठीची, गोमाता ते सोडवतात. त्यामुळे हा अनुभव अनेकांना आहे, मी फक्त शेअर केला, हा अनेकांना अनुभव आहे. प्रत्येकाला आहे. मला पण हे अनुभव आहे. म्हणजे मी पण, आपण जेवढं सहवासामध्ये राहू तर आपल्याला ॲटोमॅटिकली भाषा आणि सगळ्या गोष्टीची जाणीव होते. तर खूप माहिती सर तुम्ही इथे दिलेली आहे आम्हाला. तुम्हाला एक लास्टचा प्रश्न विचारणार आहे. इथे ऑल ओव्हर आता माणसं किती कामाला आहेत आणि त्यांचं तुम्ही कसं मेंटेन करता सगळ्या गोष्टी वगैरे? आत्ता माझ्या गोशाळेमध्ये 20 लोक पगारी लोक काम करतात. अच्छा. आणि महिन्याला माझ्या मते महिन्याला वर्षाला एक कमीत कमी 2-2.5 लाख रुपये आमच्या मजुरीला वेगळे जातात. म्हणजे गवत काढणं, गवत लावणं, किंवा असे वेगवेगळ्या कामांसाठी, किंवा बारीक सारीक किती बरीच कामं असतात तशी वेगवेगळी. कधी फॅब्रिकेशन असतं, कधी काय असतं, गडी लागतात. ते सगळ्याला या मार्गाने आमच्याकडे काही गडी असतात. म्हणजे महिन्याला एक 7-8 दिवस तरी आमच्याकडे बाहेरचा गडी असतो. इतक्या लोकांना रोजगार गोशाळा देते, मला खूप आनंद आहे. अच्छा. तर सर धन्यवाद एकदा पुन्हा तुमचे. खूप खूप चांगली माहिती तुम्ही दिलीत आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी. हे नमस्कार, मी सचिन शेठ. आपण शेठ गोशाळेमध्ये आहोत आत्ता. आमच्याकडे पंचगव्य प्रॉडक्ट्स बनतात. तर पंचगव्य म्हणजे काय, तर भारतीय गाईची जी गव्य आहेत ती 5 गव्यांपासून मिळालेली, तयार केलेली आपण उत्पादनं. तर कोणती 5 गव्य आहेत, तर एक आहे गोमूत्र, दुसरं आहे गोमय, तिसरं आहे दूध, चौथं तूप, आणि 5वं दही. या 5 गव्यांपासून आपण जी उत्पादनं बनवतो त्याला पंचगव्य उत्पादनं असं म्हणतात. तर आमची गाय आहे कोकण कपिला. आमची म्हणजे कोकणची गाय कोकण कपिला. भारतामध्ये अनेक गायी आहेत, ज्याची गुजरातची गीर खूप प्रसिद्ध आहे. ती अख्ख्या गुजरातची नाही आहे, गुजरातमधल्या गीर प्रदेशातली आहे फक्त. पण सध्या असं बनलं वातावरण की अख्ख्या देशात एकच देशी गाय आहे. एकच नाही, देशामध्ये खऱ्या शेकडो देशी गायी होत्या, आता 36हून जास्त जाती आहेत, त्यातले कोकण कपिला आहे. आणि कोकण कपिला ही अनेक अभ्यासकांच्या मते भारतातली 1 नंबरची गाय आहे. अच्छा. ती दूध कमी देते, पण कुणाच्या तुलनेने, गिरच्या तुलनेने. पण गिर किती खाते आणि कोकण कपिला किती खाते? कोकण कपिलाला शेतकरी काय खायलाच घालत नाही. ती जंगलात जाते, चरते, त्याच्यावरती अतिशय काटक आहे कोकण कपिला. मिळेल त्याच्यात ती जगेल, मरणार नाही ती. तर ती जी गोमूत्र देते ती खूप क्वालिटी आहे. तिचं लोकांच्या भाषेत शेण, ज्याला गोमय म्हणतो आम्ही, ते गोमय सुद्धा अतिउच्च प्रतीचं आहे. इथे वैद्य राजेश कपूर गुरुजी आले होते आपल्या हिमाचल प्रदेशवरनं. भारतातले नामवंत वैद्य आणि शास्त्रज्ञ आहेत ते. ते म्हटले असं गोमय भारतातल्या कुठल्याही गायीचं नाही आहे. तर ते गोमय आणि गोमूत्र ह्याच्यापासून, दुधापासून आम्ही अनेक उत्पादनं बनवतो की जे आता माझ्या मागे इथं आहेत. त्यातलं सर्वात जास्त ज्याला डिमांड म्हणू आपण, असं आमचं हे ताकरस आहे. अच्छा. हे ताक जे आम्ही करतो तयार, ताकापासून आम्ही हे प्रक्रिया करून बनवतो. आता आमच्याकडे ताक कसं बनतं, तर आमच्याकडे दूध सूर्योदयाच्या आधी आम्ही काढतो आणि सूर्यास्ताला काढतो. आणि दूध काढायच्या आधी त्या गायी जंगलात चरायला असतात गेलेल्या. म्हणजे जी गाय जंगलात चरायला जाते तिचंच दुधामध्ये क्वालिटी आहे. ते सूर्योदयाच्या आधी काढायचे तरच त्याच्यात क्वालिटी येते. ते चुलीवरच गरम करायचे तरच त्याच्यात क्वालिटी येते. आणि ते विरजण कधी टाकायचे, चंद्र उगवल्यानंतर. नाही चंद्र उगवला तर रात्री 10 नंतर. चंद्रबळ येतं 10 नंतर. त्या चंद्रबळाच्या काळामध्ये त्याच्यामध्ये विरजण आम्ही टाकतो. रात्री 10 नंतर आमचा गोसेवक त्याच्यात दररोज विरजण टाकतो. आता विरजण ताक बनायचं, ते कधी बनवायचं, कधी तरी नाही बनवायचं, सूर्योदयाच्या आधी.
सांडपणे 5 ते 6च्या दरम्यान आमच्याकडे खास एक सेविका इथे येतात आणि त्या ताक करतात. ते ताक जे आहे अशा प्रकारे इतक्या काळजीपूर्वक केलेलं ते मंथन पद्धतीने केलं जातं. परत ते ताक त्याच्यावर प्रक्रिया केली जाते, त्याला 5 दिवस उन्हात ठेवलं जातं, प्रक्रिया केली जाते, त्याच्यामध्ये 5 प्रकारची मिठं आणि अनेक वनौषधी टाकली जाते आणि जे बनतो तो ताकरस आपल्याला अनेक पोटाच्या विकारांपासून दूर ठेवतो, ऍसिडिटीचं छू मंतर करतो, हायपर ऍसिडिटी पण घालवतो, बवासीर म्हणजे मूळव्याधीवर पण तो काम करतो, अल्सरवर सुद्धा तो काम करतो, IBS वर सुद्धा तो काम करतो. कुठलीही पोट समस्या अशी नाही ज्याच्यावर ताकरस काम करत नाही. तर आम्ही एक ताकरस बनवतो. दुसरं आम्ही तुपापासून आम्ही पंचगव्य तूप बनवतो. हे ते पंचगव्य तूप आहे, हा बॉक्स आहे तो आणि ही बॉटल आहे. हे पंचगव्य तूप म्हणजे मिरॅकल आहे, मिरॅकल. तुम्हाला जर कोणाला मेंदूची कुठलीही समस्या असेल तर सोपा मार्ग आहे पंचगव्य तूप दररोज नाकामध्ये टाकणं. अच्छा. तुम्हाला शांत झोप लागायला हवी असेल, घोरणं बंद व्हायला पाहिजे असेल, एकच उपाय आहे पंचगव्य तूप टाकणं. तुम्हाला जर खूप टेन्शन असेल, हायपर टेन्शन असेल, त्याच्यामुळे आजारपण येत असतील, डोकं दुखत असेल, मायग्रेन असेल, आपण अर्धशिशी म्हणतो, अशा कुठल्याही समस्येवर उपाय आहे पंचगव्य तूप नियमितपणे नाकामध्ये टाकणं. अनेकांची ऑपरेशन्स टळलेली आहेत. मुंबई गोवा हायवेचे चीफ इंजिनियर होते, त्यांनी मला सांगितले माझं नाव सुद्धा शेअर करू शकता, माझा फोन नंबर देऊ शकता, माझं ऑपरेशन ते म्हणाले पंचगव्य तुपामुळे रद्द झालेलं आहे. अच्छा. बांगर साहेब नाव त्यांचं, ते आता मुंबईला आहेत, गव्हर्नमेंटमध्ये. असे अनेक जण आहेत असे. मी स्वतः पंचगव्य तूप दररोज नाकामध्ये टाकतो. मला किती टेन्शन असते, मल्टीटास्क काम करतोय, अनेक विषय एका वेळी हाताळतोय, मला जेव्हा जेव्हा काय अडचण असते मला पंचगव्य तूप मला त्यातून सोडवतं. तिसरं, गोमयपासून आम्ही भस्म बनवतो. अच्छा. महाभस्म. हे जे तुम्ही लोक काऊ डंक म्हणतात, आम्ही लगेच म्हणतो काऊ डंक नाही म्हणायचं. लोक शेण म्हणतात, आम्ही म्हणतो शेण नाही म्हणायचं, गोमय. ठीक आहे. दूध किंवा गोमूत्रापेक्षाही ताकदवान गोमय. ते जे गोमय आहे ते गोमय उत्तम दर्जाने सुकवलं जातं, स्वच्छ, खाली कडप्पा टाकला जातो पुसलेला, त्याच्यावर मच्छरदाणी टाकली जाते, त्याच्यामध्ये हा गोमय ठेवला जातो सुकण्यासाठी. ते सुकल्यावर मग छान रांगोळी घातली जाते, रामरक्षा लावली जाते, श्लोक चांगले लावले जातात, मंत्र चांगले लावले जातात, बाजूला भीमसेनी कपूर, उत्तम दर्जाचं आमचं गोशाळेचं तूप असं टाकून ते पेटवलं जातं. ते जे भस्म तयार होतं ते चाळलं जातं आणि मग चाळलेलं ते भस्म परत एकदा लगोरीसारखं आम्ही लावतो, बाजूला भीमसेनी कपूर पेटवतो आणि त्याच्यामध्ये आम्ही तूप टाकून परत एकदा आम्ही ते जाळलेलं भस्म परत एकदा वाफाळतो. ते जे होईल ते परत सुकल्यानंतर, गार झाल्यानंतर चाळलं जातं. ते जे बनतं ते हे महाभस्म. अच्छा. हे सुद्धा मिरॅकल आहे. शरीराची प्राणवायूची पातळी, ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यामुळे कोविडच्या काळामध्ये लोक गेली. जर महाभस्म माहिती असतं तर लोक गेली नसती. ज्याने ज्यांनी महाभस्माचा वापर केला ते तरले त्याच्यामध्ये आजार होऊन सुद्धा. तुमचं जर ऑक्सिजन लेवल कमी झाली असेल तर मी तुम्हाला उपाय सांगतो. फक्त ग्लास घ्यायचा एवढा, ह्याला पेला म्हणतो, पेला किंवा मोठा ग्लास येतो तो घ्यायचा 150-200 ml पाण्याचा, त्यामध्ये पाणी टाकायचं आणि आमचं हे भस्म फक्त पाव चमचा टाकायचं, टीस्पून ज्याला म्हणतात तो, पाव चमचा टाकायचं, 1 ग्रॅम जमतेम येतं ते किंवा अर्धा ग्रॅम, ढवळायचं ते आणि 10 मिनिटं तसंच ते झाकून ठेवून द्यायचं. 10 मिनिटानंतर ते पाणी वरचं प्यायचं, भस्म नाही खायचं. ऑक्सिजनची पातळी 10 मिनिटानंतर ऑक्सिमीटर लावून चेक करा, तुमची ऑक्सिजनची पातळी कमीत कमी 98 एवढी होती. हा चमत्कार नाही तर काय म्हणायचं. दुसरं, आपण जे पाणी पितो त्याचा pH 4-5 असतो. सापडे 7च्या पुढचा pH पाहिजे. काय करायचं? 2500 रुपये लिटरला हे असं पाणी मिळतं, ते प्यायचं का आपण? बिलकुल नाही. आपण गोमय भस्म घ्यायचं. सचिन शेठ, आपण शेठ गोशाळेमध्ये आहोत आता. आमच्याकडे पंचगव्य प्रॉडक्ट्स बनतात. तर पंचगव्य म्हणजे काय? तर भारतीय गायीची जी गव्य आहेत ती 5 गव्यांपासून मिळालेली, तयार केलेली आपण उत्पादनं. तर कोणती 5 गव्य आहेत? तर एक आहे गोमूत्र, दुसरं आहे गोमय, तिसरं आहे दूध, चौथं तूप आणि 5वं दही. या 5 गव्यांपासून आपण जी उत्पादनं बनवतो त्याला पंचगव्य उत्पादनं असं म्हणतात. तर आमची गाय कोकण कपिला, आमची म्हणजे कोकणची गाय कोकण कपिला,
भारतामध्ये अनेक गायी आहेत, ज्याची गुजरातची गीर खूप प्रसिद्ध आहे. ती अख्ख्या गुजरातची नाही आहे, गुजरातमधल्या गीर प्रदेशातली आहे फक्त. पण सध्या असं बनलं वातावरण की अख्ख्या देशात एकच देशी गाय आहे. एकच नाही, देशामध्ये खऱ्या शेकडो देशी गायी होत्या. आता 36हून जास्त जाती आहेत, त्यातले कोकण कपिला आहे. आणि कोकण कपिला ही अनेक अभ्यासकांच्या मते भारतातली 1 नंबरची गाय आहे. अच्छा. ती दूध कमी देते, पण कुणाच्या तुलनेने, गिरच्या तुलनेने. पण गिर किती खाते आणि कोकण कपिला किती खाते? कोकण कपिलाला शेतकरी काय खायलाच घालत नाही. ती जंगलात जाते, चरते, त्याच्यावरती अतिशय काटक आहे कोकण कपिला. मिळेल त्याच्यात ती जगेल, मरणार नाही ती. तर ती जी गोमूत्र देते ती खूप क्वालिटी आहे. तिचं लोकांच्या भाषेत शेण, ज्याला गोमय म्हणतो आम्ही, ते गोमय सुद्धा अतिउच्च प्रतीचं आहे. इथे वैद्य राजेश कपूर गुरुजी आले होते आपल्या हिमाचल प्रदेशवरनं. भारतातले नामवंत वैद्य आणि शास्त्रज्ञ आहेत ते. ते म्हटले असं गोमय भारतातल्या कुठल्याही गायीचं नाही आहे. तर ते गोमय आणि गोमूत्र ह्याच्यापासून, दुधापासून आम्ही अनेक उत्पादनं बनवतो की जे आता माझ्या मागे इथं आहेत. त्यातलं सर्वात जास्त ज्याला डिमांड म्हणू आपण, असं आमचं हे ताकरस आहे. हे ताक जे आम्ही करतो ते ताकापासून आम्ही हे प्रक्रिया करून बनवतो. आता आमच्याकडे ताक कसं बनतं, तर आमच्याकडे दूध सूर्योदयाच्या आधी आम्ही काढतो आणि सूर्यास्ताला काढतो. आणि दूध काढायच्या आधी त्या गायी जंगलात चरायला असतात गेलेल्या. जी गाय जंगलात चरायला जाते तिचंच दुधामध्ये क्वालिटी आहे. ते सूर्योदयाच्या आधी काढायचे तरच त्याच्यात क्वालिटी येते. ते चुलीवरच गरम करायचे तरच त्याच्यात क्वालिटी येते. आणि ते विरजण कधी टाकायचे? चंद्र उगवल्यानंतर. नाही चंद्र उगवला तर रात्री 10 नंतर. चंद्रबळ येतं 10 नंतर. त्या चंद्रबळाच्या काळामध्ये त्याच्यामध्ये विरजण आम्ही टाकतो. रात्री 10 नंतर आमचा गोसेवक त्याच्यात दररोज विरजण टाकतो. आता विरजण ताक बनायचं ते कधी बनवायचं? कधी तरी नाही बनवायचं, सूर्योदयाच्या आधी. साधारणपणे 5 ते 6च्या दरम्यान आमच्याकडे खास एक सेविका इथे येतात आणि त्या ताक करतात. ते ताक जे आहे अशा प्रकारे इतक्या काळजीपूर्वक केलेलं, ते मंथन पद्धतीने केलं जातं. परत ते ताक, त्याच्यावर प्रक्रिया केली जाते. त्याला 5 दिवस उन्हात ठेवलं जातं, प्रक्रिया केली जाते. त्याच्यामध्ये 5 प्रकारची मिठं आणि अनेक वनौषधी टाकली जाते. आणि जे बनतो तो ताकरस आपल्याला अनेक पोटाच्या विकारांपासून दूर ठेवतो. ऍसिडिटीचं छूम अंतर करतो. हायपर ऍसिडिटी पण घालवतो. बवासीर म्हणजे मूळव्याधीवर पण तो काम करतो. अल्सरवर सुद्धा तो काम करतो. IBS वर सुद्धा तो काम करतो. कुठलीही पोट समस्या अशी नाही ज्याच्यावर ताकरस काम करत नाही. तर आम्ही एक ताकरस बनवतो. दुसरं, आम्ही तुपापासून आम्ही पंचगव्य तूप बनवतो. हे ते पंचगव्य तूप आहे. हा बॉक्स आहे तो आणि ही बॉटल आहे. हे पंचगव्य तूप म्हणजे मिरॅकल आहे, मिरॅकल. तुम्हाला जर कोणाला मेंदूची कुठलीही समस्या असेल तर सोपा मार्ग आहे पंचगव्य तूप दररोज नाकामध्ये टाकणं. तुम्हाला शांत झोप लागायला हवी असेल, घोरणं बंद व्हायला पाहिजे असेल, एकच उपाय आहे पंचगव्य तूप टाकणं. तुम्हाला जर खूप टेन्शन असेल, हायपर टेन्शन असेल, त्याच्यामुळे आजारपण येत असतील, डोकं दुखत असेल, मायग्रेन असेल, आपण अर्धशिशी म्हणतो, अशा कुठल्याही समस्येवर उपाय आहे पंचगव्य तूप नियमितपणे नाकामध्ये टाकणं. अनेकांची ऑपरेशन्स टळलेली आहेत. मुंबई गोवा हायवेचे चीफ इंजिनियर होते, त्यांनी मला सांगितलं माझं नाव सुद्धा शेअर करू शकता, माझा फोन नंबर देऊ शकता. माझं ऑपरेशन ते म्हणाले पंचगव्य तुपामुळे रद्द झालेलं आहे. बांगर साहेब नाव त्यांचं, ते आता मुंबईला आहेत, गव्हर्नमेंटमध्ये. असे अनेक जण आहेत असे. मी स्वतः पंचगव्य तूप दररोज नाकामध्ये टाकतो. मला किती टेन्शन झालं, मल्टीटास्क काम करतोय, अनेक विषय एका वेळी हाताळतोय. मला जेव्हा काय अडचण असते, मला पंचगव्य तूप मला त्यातून सोडवतो. तिसरं, गोमयपासून आम्ही भस्म बनवतो, महाभस्म. हे जे तुम्ही लोक काऊ डंक म्हणतात, आम्ही लगेच म्हणतो काऊ डंक नाही म्हणायचं. लोक शेण म्हणतात, आम्ही म्हणतो शेण नाही म्हणायचं, गोमय. ठीक आहे. दूध किंवा गोमूत्रापेक्षाही ताकदवान गोमय. ते जे गोमय आहे ते गोमय उत्तम दर्जाने सुकवलं जातं. स्वच्छ खाली कडप्पा टाकला जातो पुसलेला, त्याच्यावर मच्छरदाणी टाकली जाते, त्याच्यामध्ये हा गोमय ठेवलं जातो सुकण्यासाठी. ते सुकल्यावर मग छान रांगोळी घातली जाते, रामरक्षा लावली जाते, श्लोक चांगले लावले जातात, मंत्र चांगले लावले जातात.
बाजूला भीमसेनी कपूर, उत्तम दर्जाचं आमचं गोशाळेचं तूप असं टाकून ते पेटवलं जातं. ते जे भस्म तयार होतं ते चाळलं जातं आणि मग चाळलेलं ते भस्म परत एकदा लगोरीसारखं आम्ही लावतो. बाजूला भीमसेनी कपूर पेटवतो आणि त्याच्यामध्ये आम्ही तूप टाकून परत एकदा आम्ही ते जाळलेलं भस्म परत एकदा वाफाळतो. ते जे होईल ते परत सुकल्यानंतर गार झाल्यानंतर चाळलं जातं. ते जे बनतं ते हे महाभस्म. अच्छा. हे सुद्धा मिरॅकल आहे. शरीराची प्राणवायूची पातळी, ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यामुळे कोविडच्या काळामध्ये लोक गेली. जर महाभस्म माहिती असतं तर लोक गेली नसती. ज्यांनी महाभस्माचा वापर केला ते तरले त्याच्यामध्ये आजार होऊन सुद्धा. तुमचं जर ऑक्सिजन लेवल कमी झाली असेल तर मी तुम्हाला उपाय सांगतो. फक्त ग्लास घ्यायचा एवढा, ह्याला पेला म्हणतो, पेला किंवा मोठा ग्लास येतो तो घ्यायचा 150-200 ml पाण्याचा. त्यामध्ये पाणी टाकायचं आणि आमचं हे भस्म फक्त पाव चमचा टाकायचं. टीस्पून ज्याला म्हणतात तो पाव चमचा टाकायचं. 1 ग्रॅम जमतेम येतं ते किंवा अर्धा ग्रॅम. ढवळायचं ते आणि 10 मिनिटं तसंच ते झाकून ठेवून द्यायचं. 10 मिनिटानंतर ते पाणी वरचं प्यायचं, भस्म नाही खायचं. ऑक्सिजनची पातळी 10 मिनिटानंतर ऑक्सिमीटर लावून चेक करा. तुमची ऑक्सिजनची पातळी कमीत कमी 98 एवढी होते. हा चमत्कार नाही तर काय म्हणायचं. दुसरं, आपण जे पाणी पितो त्याचा pH 4-5 असतो. 7.5च्या पुढचा pH पाहिजे. काय करायचं? 2,500 रुपये लिटरला हे असं पाणी मिळतं. ते प्यायचं का आपण? बिलकुल नाही. आपण गोमय भस्म घ्यायचं. 12 तासानंतर ते पाणीचा pH हा ऍक्च्युअल 15 मिनिटानंतर वाढतो. ते खाली बसेल ते पाणी तुम्ही प्या. pH वाढलेलं पाणी, त्यामुळे तुम्हाला ऍसिडिटी होणं कमी होईल, अनेक आजार कमी होतील. तर हे तिन्ही गव्यांचे तुम्हाला फायदे सांगितले. अशी उत्पादनं इथं सगळ्या प्रकारची बनतात. अच्छा, तर पाहू शकता मित्रांनो, पूर्ण एका प्रोडक्टची पूर्ण अभ्यासपूर्ण माहिती दिलेली आहे. आणि ज्यांनी सरांनी नाव सांगलेले अधिकारी वगैरे असतील किंवा गव्हर्नमेंट सरांनी स्वतः हे प्रोडक्ट अनुभवलेले आहेत आणि त्यांनी त्या प्रोडक्टचा अनुभव घेऊन त्यांचे ऑपरेशन पण टळलेले आहेत. तर नक्की मित्रांनो ह्या गोशाळेत तुम्ही भेट द्या. त्याच्यानंतर ह्या तुम्ही ऑफिसलाही भेट द्या. प्रत्येक प्रोडक्टची तुम्हाला माहिती मिळेल आणि तुम्ही प्रोडक्ट घेऊन स्वतः अनुभव घेऊ शकता. तर धन्यवाद सर, एकदा पुन्हा एकदा तुमचे. थँक्यू व्हेरी मच. या नक्की या. हा मित्रांनो, इकडचा आजूबाजूचा परिसर आहे सगळा हा. हे पहा, त्या मक्केलीवरती फुलं पण छान आलेली आहेत. हे व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला आवडली तर नक्की सुनील राठडे चॅनल सबस्क्राईब करा. आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सचिन सेठ जे मंडणगडमधले एक बिझनेसमॅन आहेत, म्हणजे त्यांचं नाव चांगलं आहे या शहरामध्ये, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, तर त्यांची ही गोशाळा आहे. तर मित्रांनो नक्की ह्या व्हिडिओला जास्तीत शेअर करा. पुन्हा आपण एका नवीन व्हिडिओमध्ये मिळू. धन्यवाद. नमस्ते.